आज मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. जे मार्गावर मी चालले आहे, जो मार्ग मी स्वतःहून निवडला आहे, जे कंटेंट मी क्रिएट करते आहे, त्यासाठी खरंच मी कॅपेबल आहे ना? कारण माझे सबस्क्रायबर, माझे फॉलोअर्स गेन होताना पाहून मला खूप डिमोटिवेट होत आहे. पण नंतर लक्षात आलं, मी पहिले काहीच करत नव्हते, त्यामुळे खूप निगेटिव्ह थॉट यायचे आणि आता काहीतरी करते आहे, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह मी झाली आहे पहिल्यापेक्षा. आणि काही न करण्यापेक्षा काहीतरी करते आहे, यातच मला खूप आनंद आहे आणि त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह झालेली आहे. असो, 2-3 दिवसावर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आलंय म्हणून इथे माझी तयारी चालू होती. फेस पॅक मी लावला होता आणि उरलेला हातावर लावत होते. तितक्यात माझा मोठा मुलगा म्हटला, "मम्मी हातावरती नको लावू ना प्लीज, मला चेहऱ्यावरती लावून दे माझ्या, मलाही ग्लो आणायचा." कोण म्हणतं मम्मीची कॉपी फक्त मुलीच करतात. मुलंसुद्धा मम्मीची कॉपी करतात आणि मुलं जर डोक्या एवढी होत आली असेल ना, त्यांचंसुद्धा कधी-कधी ऐकावं लागतं आणि त्यांनासुद्धा त्यांच्या मनासारखं करू द्यावं लागतं. आज झिंगेची चटणी मी केली होती कारण भाजीचा खूप मोठा प्रॉब्लेम होतोय सध्या. भाजीपाला खूप येतोय पण करायचं काय हेच नेमकं कळत नाही. तर आज पहिल्यांदाच मी मॅजिक करून कांदा आणि टोमॅटो कट केला होता आणि ही मॅजिक फक्त ना व्हिडिओ क्रिएटरलाच येते बरं का. तर इथे नेहमीप्रमाणे डायरेक्ट लिहिलं आणि आजच्या कोर्समधून मी हे शिकले, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही बेटर आहे.